पुणे मेट्रोच्या बहुप्रतीक्षित दुसऱ्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर पुणे शहर आता नव्या गतीने प्रगतीकडे धाव घेत आहे। स्मार्ट मेट्रो स्थानके, सुरक्षित व पर्यावरणास अनुकूल प्रवास अशी पुणे मेट्रोची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत। यासोबतच पुणे मेट्रोची आणखी एक बाब सर्वांचे लक्ष वेधून घेते। पुणे मेट्रोचे सारथ्य तब्बल 9 महिलांच्या हाती आले आहे। फक्त महिलांसाठीच नव्हे तर अवघ्या पुणेकरांसाठी ही मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे। या 9ही पायलटचा इथपर्यंतचा प्रवास विशेष जाणून घेण्यासारखा आहे। नमस्कार, माझं नाव अपूर्वा प्रमोद आलटकर। मी मूळची साताऱ्याची। माझं पहिलं 10वी पर्यंतचं शिक्षण साताऱ्यात झालं। नंतर डिप्लोमा सोलापूर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये झाला। डिग्री साताऱ्यामध्ये ज्ञानश्री म्हणून कॉलेज आहे तिथे झाली होती आणि त्याच्यानंतर मी कल्याणी फोर्जमध्ये जॉब केला। पण तो रेग्युलर जॉब होता, रोज तेच काम करायचं। मग ते एवढं इंटरेस्टिंग वाटत नव्हतं, काहीतरी नवीन करावं असं वाटत होतं। त्यामुळे मग गव्हर्नमेंट एक्झाम देत होते। 2019 साली मी जॉब सोडला गव्हर्नमेंट एक्झामसाठी आणि तेव्हाच पुणे मेट्रोची जागा निघाली होती। मग त्याला ॲप्लाय केला आणि मग ते नेमकं लॉकडाऊन लागला होता। मग ते त्यामुळे प्रोसेस होत 2023 साली 3 पूर्ण राऊंड झाले, 3 पूर्ण राऊंड झाले पुणे मेट्रोचे आणि मग त्यात फायनल सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर मग परत आमचं जॉईनिंग 24 फेब्रुवारी 2023 साली झालं आणि त्यानंतर 2 महिन्याचं आमचं ट्रेनिंग होतं, म्हणजे ॲज अ स्टेशन कंट्रोलर, ॲज अ ट्रेन ऑपरेटर। मग ते दोन्ही ट्रेनिंग झाले। माझी पहिली राईड मी 24 एप्रिलला केली होती आणि ती वनाज टू गरवारे केली होती। म्हणजे पहिलं तर लेडीजना ट्रेन चालवताना बघून त्या कशा चालवू शकतात, हा म्हणजे असं प्रतिक्रिया असते पॅसेंजरची की म्हणजे एवढं कौतुकास्पद असतं त्यांचं की तुम्ही कसं चालवता हे म्हणजे ट्रेन हे ते। आणि परत नंतर त्यांच्याकडून म्हणजे असं म्हणजे तुम्ही छान चालवली आणि म्हणजे ते त्यांचे सगळं म्हणजे असं कौतुकास्पद बोलणं असतं की छान चालवली, अजून आम्हाला छान वाटले ट्रेनमध्ये बसून। माझं नाव पल्लवी साहेबराव शेळके, मी नाशिकची आहे प्रॉपर। माझं शिक्षण अमृतवाणी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगमनेर इथून BE मेकॅनिकल झालेलं आहे आणि इथे ॲड बघितली, त्याच्यानंतर अप्लाय केलं, सिलेक्शन झालं। ड्रायव्हिंगची आवड तर पहिल्यापासूनच होती मला, त्याच्यामुळे ट्रेन चालवणार अजून काहीतरी ॲड होतं ड्रायव्हिंगमध्ये याचा एक वेगळाच आनंद होता। आणि त्याच्यानंतर सगळ्या स्टेप्स पास करत गेल्या, सायकोमेट्रिक, त्याच्यानंतर पूर्ण सगळ्या एक्झाम पास करत गेल्या आणि त्याच्यानंतर सिलेक्शन झालं फायनल आणि मग 45 डेजचं ट्रेनिंग होतं आमचं पुण्यामध्येच, तर ते कंप्लीट झालं। त्याच्यामुळे पहिली ट्रेन ही मी मे महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये चालवली आणि जेव्हा पहिली ट्रेन चालवत होते तेव्हाचा अनुभव तर खूपच वेगळा होता की असं वाटत होतं की हे होईल का नाही माझ्याकडनं, कारण की ते खूप जास्ती म्हणजे मनात भीती वाटते नाही का, एक एवढे पॅसेंजर न्यायची खूप मोठी जबाबदारी असते आपल्यावर आणि त्याच्यामुळे थोडंसं हे होतं। पण मग नंतर हळूहळू सवय होऊन गेली आणि आता एकदम छान वाटतं आहे। माझे वडील शिक्षक आहे संगमनेर इथे आणि आई घरीच असते। अजून तो वडील आले नाही पुण्यामध्ये, पण आईने बघितलं होतं, आई आली होती तर तिला खूप प्राऊड फील झालं। ती म्हणे एवढं छान वाटतं ना की लोक तुझी एवढी स्तुती करतात की एक महिला गाडी चालवते, त्यांना खूपच जास्त आनंद होतो। माझं नाव शर्मीन आयाज शेख आहे। मी इथे म्हणजे प्रॉपर इथं चाकणची आहे, पुण्याचीच आहे, चाकणवरून अपडाऊन करते। इथे म्हणजे मला ह्याची म्हणजे ॲड पप्पांनी सांगितली होती, ते अशी जागा निघाली आहे म्हणून, तर इथे मी फॉर्म भरला। इथं एक्झाम झाल्या काही ट्रेनिंगच्या अगोदर, त्या मी म्हणजे पासआउट झाले त्या। मग इथं ट्रेनिंगला लागले, चालवायला होते त्यावेळेस तर म्हणजे एक भीती होती मनात की मी एकटी चालवेल का, म्हणजे होईल का माझ्याकडनं। नंतर ना डेअरिंग केली आणि स्वतःहून चालवायला सुरू केली। सगळ्यांना खूप प्राऊड फील होतं की एक मुलगी ट्रेन चालवते आहे। खरं तर मला हे मोटरसायकल वगैरे काहीच चालवता येत नाही, तर ट्रेन चालवते तर मला खूप आनंद होतो। पुणे आता आधुनिक होत आहे, नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान येत आहे। तसेच पुण्यात आता मेट्रो रेल्वे जाळे तयार होत आहे। त्यामुळे शहराचे स्वरूप बदलताना स्त्री शक्तीच्या जाज्वल्य इतिहासाचा पिंड मात्र तोच ठेवून हे शहर पुढे चालत असल्याचे दिसत आहे। पुण्याहून प्रियांका माळी, न्यूज 18 मराठी।